शुभंकर दत्तगुरू नमस्कार. दिनांक 2 सप्टेंबर 2024 वार सोमवार. श्रावण महिन्यातला हा शेवटचा सोमवार आणि विशेष म्हणजे यावर्षी आपल्याला लाभले आहेत 5 सोमवार. श्रावण मध्ये येणारी ही अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्या आपल्याला यावर्षी मिळत आहे. आपल्या कृषीप्रधान संस्कृतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपला कृषी वर्ग आणि ह्यांची बैलपोळा हा मानाचा सण साजरा करण्याचा हा अत्यंत सुंदर दिवस. त्यातही आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री खंडोबा यांची या दिवशी मोठ्या उत्साहाने यात्रा साजरी केली जाते. जेजुरी या ठिकाणी सोमवती अमावस्येचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असतो. सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला जे छोटे उपाय करायचे आहे आणि त्याचा लाभ आपल्याला कायमस्वरूपी घ्यायचा आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला आज सांगत आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला ही मिळालेली अमावस्या आपल्या पितरांचं स्मरण करण्यासाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. सकाळी उठल्यानंतर प्रथमतः स्वतःला धन्यवाद द्या, या ब्रह्मांडाला धन्यवाद द्या. ही सुंदर दिवसाची सुरुवात आपण जर ग्रॅटिट्यूडने केली तर नक्कीच आपला दिवस आनंदमय जात असतो. आपल्या स्नानानंतर आपण पहिला नमस्कार हा दक्षिण दिशेला केला गेला पाहिजे आणि आपल्या सर्व पितरांचं स्मरण करून आपलं नाव सांगून पितरांना वंदन मात्र सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी पहिलं वंदन पितरांना हे झालंच पाहिजे. या सोमवती अमावस्येच्या दिवशी शास्त्रामध्ये जप, तप, होम, हवन, तीर्थक्षेत्री स्नान या गोष्टींचं विशेष महत्त्व मानलं गेलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं शक्य नसेल तर किमान आपण जे आंघोळीचं पाणी आहे त्याला गोदे समान, गंगे समान मानून स्नान करणं फायद्याचं ठरेल. या दिवशी आपण अन्नदानाला जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे. पितरांच्या नावाने आपण अन्नदानसुद्धा या दिवशी अवश्य करा. गोसेवा केली पाहिजे. गोशाळेमध्ये जाऊन गोसेवेसोबत श्रमदानसुद्धा या दिवशी आपण अवश्य करा. सोमवती अमावस्येच्या दिवशी देवादिदेव महादेवांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची सुद्धा सुंदर संधी आपल्याला प्राप्त होते आहे. महादेवाचे व्रत आपण करतच असतो. त्यासोबतच महादेवाला आपण उद्या चंदनाचा लेप देऊन पंचामृताने रुद्राभिषेक करणं आपल्या वास्तूमध्ये सुंदर लाभदायी ठरणार आहे. जर आपल्याला हे शक्य नसेल तर महादेवाला दूध, दही, मध, साखर, गूळ एकत्र करून हे पंचामृत बनवून ओम रुद्राय नमः या मंत्राचा जप करून आपण उद्या महादेवाला अभिषेक अवश्य करा. त्यासोबतच ज्यांना आर्थिक प्रगती हवी आहे अशा व्यक्तीने कमलगट्ट्याचे 11 किंवा 21 मणी हे मधामध्ये भिजून महादेवाला दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचे 11 किंवा 21 आवर्तनं करत जर अर्पण केले तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहायला नक्कीच मदत होणार आहे. या सुंदर दिवसाच्या सकाळी किंवा दिवसभरामध्ये आपण आपल्या घराची साफसफाई अवश्य करा. तुम्हाला तुमच्या वास्तूतील नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला घर स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं राहील. जसं आपण घराची साफसफाई करून आपलं घर सुंदर ठेवतो तसंच आपल्या विचारांची सुद्धा साफसफाई करण्यासाठी ध्यानसाधना हा मार्ग अतिशय उत्तम आहे. किमान 5 ते 10 मिनटं देवासमोर शांत बसून आपण स्मरण केलं गेलं पाहिजे किंवा साधना ज्या पद्धतीने आपल्याला हे मेडिटेशन येत असेल त्या पद्धतीने आपण साधना या दिवशी अवश्य करणार आहात. सोमवती अमावस्येच्या सायंकाळी आपण आपल्या वास्तूच्या उंबरठ्याला हळद, मीठ आणि तेलाचा लेप देऊन 1-2 तासासाठी तो लेप ठेवू शकतो आणि नंतर तो पुसून उंबरठ्याची पूजा करून घराच्या बाहेर कापूर आपल्याला जाळायचा आहे, जेणेकरून आपल्या वास्तूची नकारात्मकता दूर होते. आपल्या वास्तूची नजर आपण मोहरीने काढणं गरजेचं राहील. आपल्या घरातील मुलांची दृष्टसुद्धा सोमवती अमावस्येच्या दिवशी काढली जाते. आपल्या वास्तूमध्ये कोहळा ह्या दिवशी जर तुम्ही बांधला तर तुमच्या वास्तूमधली नकारात्मकता दूर होण्यासाठी विशेष फल आपल्याला प्राप्त होणार आहे. कोहळा कसा बांधावा ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली जाईल. आपल्या वास्तूमध्ये सायंकाळच्या वेळेस आपण छोटंसं हवन या ठिकाणी करायचं आहे. सोमवती अमावस्येच्या दिवसाचा हा सगळ्यात मोठा उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. त्या हवनामध्ये म्हणण्यापेक्षा आपण जे काही वस्तू प्रज्वलित करणार आहोत त्याच्याने तुमच्या वास्तूतील नकारात्मकता दूर होऊन
तुमच्या कामामध्ये जी काही अडथळे येत आहेत ते दूर होण्यास नक्कीच मदत होईल. एका भांड्यामध्ये गौरीवर थोडंसं गुगूळ, सफेद चंदन, जावित्री आणि पिवळी मोहरी, त्यासोबत 2 तमालपत्र, 2 लवंगा आणि 1 मोठी वेलची, काळ्या रंगाची वेलची येते, असल्यास ती अवश्य घ्या, नसेल तर हरकत नाही, नाही टाकली तरी चालेल. हे सगळे पदार्थ एकत्र घेऊन तूप टाकून कापुराने प्रज्वलित करायचे आहे आणि आपल्या पूर्ण वास्तूमध्ये हा धूर आपल्याला द्यायचा आहे. हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये पूर्ण प्रज्वलित करून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा अधिकाधिक मोठ्याने जप करत पूर्ण वास्तूमध्ये हा अग्नी आपल्याला फिरवायचा आहे. हा उपाय आपण प्रत्येक अमावस्या अवश्य करणार आहोत. याच्याने तुमच्या कामामध्ये यश मिळतं, तुमच्या वास्तूतील नकारात्मकता दूर होते, मतभेद दूर होतात, अनेक प्रकारचे फायदे